नमस्कार मैत्रिणींनो. तर आम्ही गेलो नारायणपूरला आणि तिथे एका काकांनी एका कुत्र्याला पाय मारला. तर हे खूप चुकीचं आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये ते आहे आलेला तो शॉट. तर मी असाच व्हिडिओ घेत होते, पण ते नेमकं त्यामध्ये दिसलं, त्यामुळे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर सकाळी सगळ्यात अगोदर अंघोळ झाली, देवपूजा छान अशी करून घेतली आणि देवपूजा झाल्यावर खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं घरामध्ये. आणि सगळ्यात अगोदर देवपूजा केल्याशिवाय बरं पण वाटत नाही मनाला. मन खूप प्रसन्न वाटतं. तर छान अशी देवपूजा झाली. तर आम्ही आता निघणारच आहे. लाईटली नाश्ता केला होता, चहा बिस्किट टोच खारी असं कोणी ज्याला वाटते ते खाल्लं होतं नाश्त्यासाठी थोडंसं. त्यानंतर आम्ही निघालो. आता किती लवकर निघालं तरी उन्हाळा म्हटल्यावर कडक ऊन हे असतंच. आणि त्यानंतर आता आम्ही चाललो आहे. तर आता थोड्याच वेळात आपला बोगदा येणार आहे कात्रजचा. तो पार केल्यानंतर आम्ही नाश्त्यासाठी थांबणार आहे. कारण जिथे जाणार आहे म्हणजेच नारायणपूरला जाणार आहे तिथे किती गर्दी असेल हे काय अंदाज आपल्याला नाही. त्यामुळे अगोदर मुलांना पण आणि आम्ही पण काहीतरी खाणार आणि त्यानंतरच पुढे जाणार आहे. आणि जरी गर्दी असली तरी मग एकदा खाल्लं की काही टेन्शन नसतं. जरी जेवणाचा टाईम होऊन गेला गर्दी लागल्यामुळे तर काही प्रॉब्लेम येत नाही. तर इथे आपण आता कात्रजचा बोगद्यामध्ये आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर त्या काकांचं मला काय असं शूट घ्यायचं नव्हतं पाय वगैरे मारताना कुत्र्याला, पण ते आपोआपच म्हणजे व्हिडिओ माझा चालू असतानाच ते आलेलं आहे, त्यामुळे मी दाखवते. तर आता इथे थांबलो आहे आम्ही नाश्ता करण्यासाठी. तर नाश्त्यासाठी आम्ही घेतली आहे मिसळ आणि मुलांचं चाललं होतं दुसरं काहीतरी घ्यायचं, पण आमची मिसळ आल्यावर त्यांनी पण मिसळच सांगितली. तर इथे सगळ्यात अगोदर आमची दोघांची आली होती, त्यानंतर मग मुलांनी पण सांगितली. आणि हॉटेल छान आहे, छान सर्विस आहे. लगेचच त्यांनी वेळ न लावता लगेचच आणून दिली. आणि मिसळ पण छान होती, टेस्टला पण एकदम भारी होती. आणि मिसळ म्हटल्यावर माझी ऑल टाईम फेवरेट आहे. मी कधी पण कुठे गेल्यावर मिसळ ही खातेच खाते. त्यानंतर आता आम्ही चाललो आहे. रस्त्याला तर अजिबात गर्दी नाही. तर पुढे बघू आता काय होतं आहे. आणि हा दिवस गुरुवारचा नव्हता, हा दिवस होता शनिवारचा, त्यामुळे गर्दी नसेल असा अंदाज होता आम्हाला. तर बघू आता पुढे गेल्यावर आपल्याला कळेल मंदिरात. आणि अचानकच ठरलं होतं आमचं जायचं. आणि नारायणपूर हे प्रतिगाणगापूर असं म्हणतात. तर इथे आता आपण नारायणपूरमध्ये पोचले. तर पुढे थोडंसं जाऊन आम्ही इथे गाडी पार्किंगला लावणार आहे. इथे बघू शकता ह्या माणसाने इथे कुत्र्याला अक्षरशः पाळी मारला आहे. हे खूप चुकीचं आहे. आता तुम्ही बघू शकता, मी व्हिडिओ अगोदरच चालू केलेला होता आणि हे एकदम कॅप्चर झालेलं आहे. तर हे खूप चुकीचं आहे. आता बोलणार तरी काय, ज्याचं त्याला ते कळालं पाहिजे. कारण आपण कुत्र्याला खंडोबा असं म्हणतो, म्हणजे देवासमान असतात, देवाचा अवतार असतात असं म्हणतात. तर इथे उसाचा रस घेतला. त्यानंतर आम्ही आता निघालो आहे दर्शनासाठी. तर दर्शनासाठी जाण्या अगोदर प्रसाद घ्यायचं चाललं होतं. तर मला कलाकंद खूप आवडतं, तर मी ते कलाकंद आणि हे फुलं वगैरे घेते. आणि मी पहिल्यांदाच आले होते नारायणपूरला, माझी खूप इच्छा होती. आणि असं म्हणतात की देव जेव्हा आपल्याला बोलवतो तेव्हाच आपलं जाणं होतं. गाणगापूर असू देत किंवा अक्कलकोट किंवा कुठलेही देवाची ठिकाणं. देवाच्या ठिकाणी देव जेव्हा आपल्याला बोलवत असतो, देवाचं जेव्हा बोलवणं येतं तेव्हा आपण इथे जात असतो. तर आहे थोडीफार गर्दी, एवढी काही नाही. आता एवढी तर गर्दी असणारच. मंदिर आहे देवाचं. तर खूप छान वाटलं मला पहिल्यांदाच येऊन. दर्शन खूप छान झालं. मी काही तिथे व्हिडिओ घेतला नाही देवाचा, कारण अलाउड नाही. त्यानंतर इथे आम्ही थोडं बसलो होतो आणि खूप थंड असं वाटत होतं. त्यानंतर आम्ही बाहेर आलो. इथे महाकालचं मंदिर आहे छोटंसं. तर इथे आता आम्ही दर्शन घेते आणि आम्ही संध्याकाळी जेवण करूनच घरी जाणार आहे. तर मला ते काकांनी ते कुत्र्याला पाय मारला तर खूप वाईट वाटलं मला. ती एक
खूप असं मनाला हे वाटलं, असं कुठंतरी टच झाल्यासारखं मनाला एकदम. असं करायला नाही पाहिजे. आपण नॉर्मल जरी कोणाला पायी लागलं तरी आपण पाया पडतो. पण जाणून बुजून कुत्र्याला पाय मारला होता, ते पण देवाच्या दारात. जाऊ दे, ज्याचं त्याचं शेवटी कर्म. इथे आता छान दर्शन झालं. त्यानंतर इथे घरगुती मसाले वगैरे, लोणची, वाळवणीचे जे असतं ते पापड वगैरे ते होतं विकायला. तर इथे आता आम्ही परत मंदिरात का चाललो आहे तर ते सांगते. आम्हाला थांबायचं होतं आरतीसाठी. तर आरतीचा टायमिंग काय होता हे माहिती नव्हतं. तर आम्ही विचारण्यासाठी परत सगळेच चाललो आहे वरती. आणि एकदा मंदिरात मी पहिल्यांदाच आले होते, तर मंदिरात एकदा गेल्यावर मला परत परत जावं असं वाटत होतं, का माहिती नाही का. तर मी हे शूटिंग पण घेतलं नव्हतं. म्हटलं चला आपण आरतीचं विचारायला आलो आहे तर शूटिंग पण घेऊ, कारण आम्ही त्या साईडने आलो होतो. त्यामुळे ह्या साईडचं काही शूटिंग घेतलंच नव्हतं. देवाचं नाही घेतलं, हे मागच्या साईडचं आहे. तर इथे स्वामींच्या लीला, दत्त महाराजांच्या लीला हे ते वर्णन केलेलं आहे. तर वेळ असेल तर हे नक्की वाचा कधी तुम्ही गेलात तर. आणि खूप छान होतं. आता इथे बघू शकता, स्वामींच्या आशीर्वादानं मृत पती जिवंत केला. म्हणजे खूप अशा लीला झालेल्या आहेत पूर्वी. खूप स्वामींच्या लीला, दत्त महाराजांच्या लीला आहेत. त्यामुळे इथे खूप छान असं त्यांनी शॉर्टकटमध्ये हे लीलांचं वर्णन केलेलं आहे. तर हे मी बघत होते आणि व्हिडिओ घेण्याच्या नादात मी हे वाचत होते. नंतर माझ्या लक्षात आलं आपला व्हिडिओ पण चालू आहे, जास्त वेळ पण कोणी एवढं बघणार नाही. त्यामुळे मग मी चला आता आम्ही निघालो आहे. तर आरतीसाठी का थांबलो नाही तर ते सांगते. तर आरती होती संध्याकाळी 8 वाजता. तर एवढ्या लेट 8 ते 8:30पर्यंत आरती चालणार होती, अर्धा तास. एवढ्या लेट आम्ही काय थांबायला, मुलं आम्ही शक्य होतं, म्हणजे आम्हाला त्या काही हरकत नव्हती, पण मुलं एवढ्या वेळ थांबणार नव्हती. त्यामुळे मग आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. म्हणलं जाऊ दे, नेक्स्ट टाईम जेव्हा येईल तेव्हा आपण मग आरतीला नक्की थांबू. आणि मेन म्हणतात गुरुवारची आरती खूप महत्त्वाची असते, गुरुवारी यायला पाहिजे आरतीसाठी. तर इथे आता आम्ही आलो आहे शिवार गार्डन हॉटेलमध्ये. तर आता इथे आम्ही जेवण करणार आणि मग घरी जाणार. तर खूप छान वाटलं आज दर्शन घेऊन दत्त महाराजांचं. तर इथे आता जेवण आलं आहे. अगोदर स्टार्टर घेतलं होतं पनीर चिली, ते खाऊन झालं. त्याच प्लेटमध्ये त्यांनी परत जेवण वाढलं. तर इथे दुसरी भाजी आहे. जेवण झालं त्यानंतर इथे मँगो मिल्कशेक घेतला आणि आता आम्ही जाणार आहे घरी. तर व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.